नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या सालाझारचे उपकार या कथासंग्रहातली कथा. आणि कथेचं नाव आहे आली खिदळत पहिली रात. ऐकूया श्रोते हो. अखेर रघुवीर हळदीपूरच्या आयुष्यात ती पहिली रात्र उगवली. सर्वसाधारणपणे पहिली रात्र म्हटल्यावर कोणालाही गालातल्या गालात हसू येतं, चेहरा प्रफुल्लित दिसायला लागतो, चित्तवृत्ती प्रसन्न होतात आणि उत्साह तर नुसता गात्रातनं फसफसायला लागतो आणि आणखीनही बरंच काही होतं. पण रघूच्या बाबतीत म्हणाल तर त्याला हसू आलं नाही. रघूचा मूळचा राड्या चेहरा आणखीन राडवा दिसायला लागला. त्याच्या चित्तवृत्ती साप थंडावल्या आणि उत्साह म्हणाल ना तर तो पुरता मावळला. त्या रात्रीला सामोरं जावं लागणार हे कळल्याबरोबर रघु मटकन खुर्शीत बसला आणि आधारासाठी त्यांनी टेबलाचा कोपराच धरला. अहो, ती रात्र कोणाला चुकवता येत नाही. आज नाही तो उद्या केव्हा तरी ती रात्र तुमच्या बाबतीत येणारच होती. तुम्ही उगा घाबरताय झालं. आत्तापर्यंत तुम्ही जे दिवसा केलं ना तेच रात्री करायचं आहे. बिलकुल झोपायचं नाही. खरं म्हणजे त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? बाकीचे घाबरतात का बघा बरं. कर्वेसाहेब सांगत होते, रघु ऐकत होता. हे बघा, तुमच्याबरोबर मेंटेनन्स इंजिनियर नर आहेत, पिऊन साळवी आहे, तुमचा सहकारी ऑपरेटर दिघे आहे. तुमच्याशिवाय हे तिघेही चांगले अनुभवी आहेत. तुम्हीही हे काम दिवसा केलेलंच आहे. एवढं सगळं असताना तुम्ही घाबरता म्हणजे आश्चर्य वाटतंय बुवा. सर, काय आहे ना, यापूर्वी मी आयुष्यात कधी रात्रपाळी केलेली नाही सर. मला झोपच आवरत नाही सर. मध्येच मी झोपलो बिपलो तर. रघुनं आपलं रडगाणं पुन्हा सुरू केलं. हे बघा, तुमच्या नकळत तुम्हाला झोप येणारच नाही. बाकीचे जागे असताना तुम्ही झोपणार कसे, नाही का? नाही, रात्रीची वेळ आणि इतकी थंडी असते तिथे. रघु आपल्या रडगाण्यातलं दुसरं कडवं आळवायला लागला. अहो, पण कम्प्युटर म्हटलं की थंडी आलीच ना. थंडीशिवाय कॉम्प्युटर चालेल कसा? त्यासाठी तर एवढा खर्च सोसून भला मोठा एअर कंडिशन प्लांट बसवलेला आहे. टेम्परेचर कमी झालं तर तुमच्या अंगातली उष्णता वाढेल, तुम्हाला बरं वाटेल, हे बरोबर आहे. पण कॉम्प्युटर ठप्प होईल त्याचं काय, नाही का? तर अशा रीतीनं रात्रपाळी रघुच्या बोकांडी बसलेली होती. रात्रपाळीचा पहिला दिवस म्हणजे अर्थात खरं तर रात्री 11 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत डोळ्याला डोळा न लावता कॉम्प्युटरला आवश्यक ती माहिती पुरवून त्याच्याकडून अंतिम निर्णय काढायचं काम रघुला करायचं होतं. आपल्याला कुठली दुर्बुद्धी झाली आणि आपण प्रोग्रॅमची भाषा आणि प्रत्यक्ष कम्प्युटर चालवायला शिकलो आणि या देवाला व्हायच्या वातींची निर्यात करणाऱ्या कंपनीत कामाला लागलो, असं रघुला झालेलं होतं. काही महत्त्वाचे निर्णय झटकन घेण्यासाठी कंपनीने स्वतःचा कम्प्युटर विकत घेतला होता आणि कॉम्प्युटरवर काम करण्यासाठी जाहिरात देऊन माणसं नेमली होती. कॉम्प्युटर दिवसाचे सगळे 24 तास न थकता दिव्यांचे डोळे मिचकवत धाड 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 आवाज करत काम करत होता. कंपनीनं त्यासाठी 3 पाळ्या योजल्या होत्या. पहिली पाळी सकाळी 7 वाजता सुरू होऊन दुपारी 3 वाजता संपायची. दुसरी 3 ते रात्री 11पर्यंत चालायची आणि तिसरी रात्रपाळी होती रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत. प्रत्येक पाळीसाठी 4-4 जणांची टीम होती. कॉम्प्युटरमध्येच बंद पडला तर त्यातला बिघाड शोधून तो पुन्हा चालू करण्यासाठी इंजिनियर्स, स्टेशनरी उचलण्यासाठी आणि इतर स्वच्छता ठेवण्यासाठी पिऊन्स आणि प्रत्यक्ष कॉम्प्युटरवर काम करणारे 2 जण ऑपरेटर. 12 जण तिन्ही पाळ्या आळीपाळीनं सांभाळून कॉम्प्युटरचं रक्त शोषत होते. इंजिनियर नर, पिऊन साळवी आणि ऑपरेटर दिघे गेल्या काही वर्षांपासून कॉम्प्युटरवर काम करत होते. नौखा होता तो आपला रघु हळदीपूर. तसं बघता याआधी दिवसाच्या पहिल्या 2 पाळ्यात रघुनं काही दिवसांकरता काम केलं होतं आणि रात्रपाळीत काम करण्यासाठी आपला नंबर लवकरच लागणार आहे याचीही त्याला कल्पना होती. पण ती रात्रपाळी इतक्या लवकर उजाडणार आहे याबद्दल मात्र तो पूर्णतः अंधारात होता. शेवटी रघुनं नशिबाला दोष दिला आणि तो रात्रपाळीच्या तयारीला लागला.
सबंध रात्रभर झोप न घेता काम करायचं म्हणून रघुनं तो दिवस झोपून काढायचं ठरवलं. सकाळी उठल्या उठल्या तो आपल्या उत्तम अर्धांगाला म्हणजे ज्योतीला म्हणाला, हे बघ, मी आत्ता उठलोय खरा, पण मी लगेच झोपी जाणार आहे बरं का परत. उगाच अंथरुणं गुंडाळून ठेवू नको. अय्या, अहो रात्रभर तो घोरत होता, आत्ता कुठे जागे झालाय आणि पुन्हा लगेच झोपणार? ज्योतीने भोवया उंचावत विचारलं. अगं, काल रात्री मी झोपलो होतो ते आदल्या दिवशी काम केलं होतं म्हणून, आणि आता मी जो झोपणार आहे ना तो या रात्री मला काम करायला लागणार आहे म्हणून. काय 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 पुन्हा सांगा. पुन्हा सांगितलं ना तरी ते तुझ्या ध्यानात येणार नाही आहे. तेवढ्या वेळात थोडीशी झोप घेतली तर ते फायद्याचं ठरेल. ठीक आहे, थोडक्यात सांगतो हवं तर. आज मला रात्रपाळी करायची आहे ना ऑफिसमध्ये, त्यासाठी आता मी झोप काढणार आहे. ताजा तवाना होऊन रात्री ऑफिसला जाणार आहे. आता समजलं का? हां, थोडंसं. आणखीन एक सांगायचं राहिलं. यापुढे दिवसाची कामं रात्री करायची आणि रात्रीची दिवसा उरकून टाकायची. शी, चावट कुठले. गुदगुल्या झाल्यागत हसत ज्योती स्वयंपाकघरात निघून गेली. इकडं रघुनं डोक्यावर पांघरून घेतलं, डोळे गच्च मिटले, डोळ्यासमोर मेंढरांचा कळप उभा केला, मोजायला लागला. 1, 10, 70, 100, 200, 4072. मेंढरांचा सगळा कळप धनगरा सकट मोजून झाला, पण रघुला बिचारायला काही झोप येईना. एवढ्या ज्योतीने रेडिओ लावला. जागो सोनेवालो सुनो मेरी कहाणी. अहो, भूत बंगला सिनेमातलं गाणं सुरू झालं. अगं ए ज्योती, त्याची कहाणी मी ऐकणार आहे, पण ती रात्रपाळीची कटकट संपल्यानंतर. आत्ता तो रेडिओ बंद कर बरं. आज रात्री मला कामावर जायचं आहे. मला झोपू देशील का नाही शांतपणे? चहा घेणार आहात का? स्वयंपाकघरातनं ज्योती ओरडली. नाही नाही नाही, चहा घेतला तर फ्रेश वाटून डोळ्याला डोळा लागणार नाही. हां, आणि आता डोळ्याला डोळा लागला नाही तर रात्री डोळे उघडे ठेवून काम करणं कठीण जाईल मला. रघुनी डोक्यावर उशी घेतली, त्यावर पांघरून घेतलं. आतल्या आत काळोख केला, पण काही उपयोग झाला नाही. झोप काही आली नाही. झोप येण्यासाठी काय करायचं याचा रघु गंभीरपणे विचार करायला लागला. शेवटी विचार कर करून डोकं फुटायची वेळ आली तेव्हा अंगावरचं पांघरून रघुनी भिरकावून दिलं. डोक्याखालची आणि डोक्यावरची उशी फेकून मारली आणि तो उभा राहिला. बाहेरच्या खोलीत जायला तो निघाला, तेवढ्या ज्योतीनं हात धरून त्याला उभं केलं आणि म्हणाली, अय्या, अहो झोपेत चालायची सवय कधीपासून जडली आहे तुम्हाला? जागा व्हा की म्हणते मी. अगं जागाच आहे मी. ज्योतीचा हात झिडकारून देत रघु बाहेरच्या खोलीत आला. हे बघा, आता काहीही केलं ना तरी तुम्हाला झोप म्हणून येणार नाही आहे. आता एक करा, बाजारात जा, महिन्याचं किराणा सामान आणायचं आहे ते आणा. या कामांचे श्रम पडून तुम्हाला छानपैकी दमल्यासारखं वाटेल, मग मी तुम्हाला अंगाई गीत म्हणून झोपवते. चालेल का? तर त्या दिवशी रघुला बिलकुल झोप आली नाही. दुपारच्या जड जेवणानंतर झोप येईल म्हणून त्यांनी वाट बघितली, पण निद्रादेवी रघुवर रुसली होती, यात काही शंका नाही. दरम्यान संध्याकाळ झाली. 11 वाजताच्या रात्रपाळीला हजर व्हायचं म्हणून रघुला 10च्या आसपास घरातनं बाहेर पडायला लागणार होतं. त्याआधी 1-2 तासांची झोप लागते का त्या प्रयत्नात रघु होता. त्यांनी मग दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघायचं ठरवलं, कारण ते कार्यक्रम बघता बघता त्याच्या नकळत त्याचे डोळे जड व्हायचे आणि छातीवर मान कधी लोंबकळायला लागायची याचा त्याला पत्ता लागत नसे. पण त्या दिवशीच्या दूरदर्शनच्या कार्यक्रमांनाही रघुला झोप आणण्यात काही यश मिळालेलं नाही. शेवटी रात्रीचे 10 वाजायला आले तेव्हा रघुला जांभया यायला लागल्या. थकल्यासारखं वाटायला लागलं आणि डोळ्यांच्या पापण्या मिटायच्या घाईत आल्या. पण असं होऊन चालणार नव्हतं. कुठल्याही परिस्थितीत रात्रपाळीची हजेरी लावायलाच हवी होती. मग रघु घाईघाईत न्हाणीघरात गेला. थंड पाण्याचे हापकारे चेहऱ्यावर मारले, बाहेर आला. ज्योतीला म्हणाला, हे बघ, माझी ऑफिसमध्ये जायची तयारी करा. आता कसली तयारी? रात्रपाळीत मध्यरात्री तुम्ही भाजीपोळीचा डबा थोडाच खाणार आहात का? मग रघुनी कपडे चढवले, ब्रीफकेस उघडली, आतल्या आवश्यक त्या सामाची टेहळणी केली आणि एकदम कसलीशी आठवण झाल्यागत तो म्हणाला, एखादी काठी आहे का ग आपल्याकडे? पुढच्या क्षणी आतल्या खोलीतनं धुणी वाळत घालायची मोठी काठी घेऊन ज्योती आली. ती काठी बघून रघु म्हणाला, अगं पण ही काठी माझ्या ब्रीफकेसमध्ये कशी मावेल? ब्रीफकेसमध्ये ठेवायला काठी पाहिजे? छोटा लाकडी रूळ वगैरे आहे का बघ ना. लाकडी रूळ? आणि तो कशाला ग बाई? अगं कुत्र्यांना हाकलायला. कुत्र्यांना हाकलायला? अगं बाई, म्हणजे रात्रपाळीत कुत्री हाकलत बसायचं काम मिळालं आहे का तुम्हाला? काहीतरी बरोबर नको ग.
आता मला स्टेशनपर्यंत चालत जायला लागणार का नाही? नंतर गाडी पकडून दादरला उतरून पुन्हा चालायला लागणार. वाटेत कितीतरी कुत्री असतात. मग ती काय करतात तुम्हाला? अगं, रात्रीचे 10 वाजल्यानंतर रस्त्यावर कोणी असतं का? रात्रपाळी करणारा मी एकटाच सबंध रस्त्यावरनं चालत असणार. अशा वेळी वाटेवरची कुत्री भुंकत आली माझ्या दिशेनं, पकडली माझी पोटरी, म्हणजे काय करू मी? अगं आई गं, बाई गं बाई, म्हणजे तुम्ही कुत्री हाकलत जाणार का रस्त्यावरनं? अगं, माझ्या आधी रात्रपाळी करणाऱ्या एकाची काय पंचायत झाली माहिती का तुला? तो पहिल्यांदाच रात्रपाळीला निघाला तेव्हा गल्लीतनं आली ना एकदम 10-12 कुत्री, जोरजोराने भुंकत होती, त्याच्या अंगावरच आली. अगं बाई, मग पुढे? पुढे काय, हा बिचारा बॅग छातीशी धरून भयानं थरथर कापत तिथेच उभा राहिला. चारी बाजूला कुत्री. अच्छा अच्छा, म्हणजे ते दत्त महाराजांच्या फोटोत असतात तशी? हां, अगदी तशी, पण भुंकणारी, दात विचकणारी, पोटरीच्या दिशेनं झेपावणारी. बाई गं बाई, मग? एवढ्यात घराच्या पडवीत झोपलेला एक दूधवाला भैया त्यांनी बघितला. त्याची मदत घेण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत हा त्या भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या गर्दीतून वाट काढत त्याच्यापर्यंत पोचला. त्याला उठवलं. कुत्र्याचा त्रास होतोय असं त्याला सांगितलं. अय्या, मग? अगं मग काय, तो भैया वस्कन आला ना त्याच्या अंगावर. यांनी झोपमोड केली ना त्याची म्हणून. त्याच्या म्हणे स्वप्नात एक सुंदरशी तरुण म्हैस आली होती. ती त्याचं चुंबन घेत होती आणि त्याच्या आधी यांनी त्याला उठवला. काहीतरी स्वतःच्या पदरचा नका सांगू, बायको साधी बोळी आहे म्हणून. पुढे ऐक. तो भैया जाम चिडला, जोरजोरात भांडायला लागला. भैयाचा पॉईंट एकच होता, हमको काहे जगाया. शेवटी त्याला कुत्र्याचं भुंकणं परवडलं पण भैयाचं ओरडणं नको असं झालेलं होतं. शेवटी भैयाची माफी मागून त्यांनी बाजूला बघितलं तर सगळी कुत्री कधीच पाळून गेली होती. कुत्रीसुद्धा भैयाच्या ओरडण्याला घाबरली होती ती. तेव्हापासून त्यांनी ठरवलं, रात्रपाळीला जायचं म्हणजे ब्रीफकेसमध्ये लाकडी रूळ ठेवायचा. म्हणून म्हणालो, माझ्यासाठी एक रूळ घेऊन ये. ज्योती पुन्हा आत गेली. या खेपेला तिच्या हातात पितळी फुंकणी होती. ही सासूबाईंची फुंकणी आहे. आपण मुंबईत संसार थाटल्यानंतर त्यांनी मुद्दाम पाठवली होती. पण आता आपल्याकडे आहे गॅस, त्यामुळे फुंकणीचा उपयोगच नाही. आज ती तुम्हाला कुत्र्यांना हाकलायला उपयोगी पडेल. ब्रीफकेसमध्ये मावेल तुमच्या. मला कुत्री फक्त हाकलायची आहे, त्यानं ठार नाही मारायचं मला. शिवाय इतकी जड फुंकणी घेऊन ऑफिसात गेलो तर हसतील सगळे. हां, मग माझा कपडे बडवायचा धोका देऊ का? उद्या मात्र आठवणीने परत आणा, नाही तर कपडे धुताना माझी पंचायत कराल. त्यावर ज्योतीकडे बघत रघु म्हणाला, तुझ्यावर काम सोपवलं आणि ते तुझ्या बडबडीशिवाय पार पडलं असं झालंय का कधी? काही नको आहे मला ती फुंकणी आणि तो धोका. ही ब्रीफकेस आहे ना, ब्रीफकेस, हीच मी ढालीसारखी वापरीन कुत्री अंगावर आल्यावर. आणि मग रघुच्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या रात्रपाळीचा अनुभव गाठीशी बांधायला तो निघाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर किंचित चिंतातूर रडवे भाव होते. पण रात्रीच्या अंधुक प्रकाशात ते कोणाच्या लक्षात नाही आले. 11ला 10 मिनिटं असताना रघु ऑफिसात पोहोचला. त्यावेळी आधीच्या पाळीचे त्याचे सहकारी त्याची वाट बघत होते. रघुनं आल्या आल्या बघितलं, इंजिनियर नर आणि पिऊन साळवी आले होते. पण त्याच्याबरोबर कॉम्प्युटरवर प्रत्यक्ष काम करणारा त्याचा सहकारी ऑपरेटर दिघे त्याचा मात्र पत्ता नव्हता. तेवढ्यात आधीच्या पाळीचा ऑपरेटर यादवाडकर रघुला म्हणाला, तर दिघे येईन बरं का. पण हे काय, तुझ्या हातात छोटी ब्रीफकेस? अरे, चादर उशी हे कुठे सामान? चादर आणि उशी म्हणजे तुला काय वाटलं, घरात जागा नाही म्हणून मी काय झोपायला आलोय का इथं? अरे च्या, हां, आज तुझी पहिली रात्र आहे नाही का? विश यू ऑल द बेस्ट फॉर फर्स्ट नाईट. आणि मग इतरांच्याकडे बघत यादवाडकर म्हणाला, अरे तुम्ही लोकांनी याला कल्पना दिली नाही का? अरे कसली कल्पना बाबा? रघुनं गोंधळून विचारलं. अरे बाबा, रात्रपाळीच्या वेळी चादरी उशा आणायच्या असतात. कॉम्प्युटरवर एखादा मोठा जॉब लावायचा, उशा चादरी पसरून ताणून द्यायची एकदम. शिवाय या जीव घेण्या थंडीत अंगाभोवती गुंडाळायला काहीतरी पाहिलं ना तुला. अरे नवीन आहेस तू, पहिलीच रात्र आहे बाबा तुझी, कळेल हळूहळू. हां, अच्छा, आम्ही जातो. मी एक जॉब लावलाय, संपल्यावर मग दुसरा लावा. आणि मग दुसऱ्या पाळीची ती 4 माणसं घाईघाईत निघून गेली. रघु आत कॉम्प्युटर रूममध्ये गेला. भिंतीवर अडकलेल्या थर्मामीटरमधलं तापमान त्यांनी बघितलं. आतल्या थंडीनं रघुचे दात वाजायच्या बेतात आलेले होते. अंगावर थंडीचा काटा आला होता. पण कॉम्प्युटरच्या नाजूक प्रकृतीला ते तापमान साजेसं होतं. कॉम्प्युटरच्या टेप ड्राईव्हवरची रिळं वेगात फिरत होती. संदेश देण्या घेण्याच्या कन्सोलवर संदेश टकटकत होते.
कॉम्प्युटरचा धबधब्याजवळ उभा राहिलो ना तसा धाड धाड आवाज येत होता. रघु कॉम्प्युटर रूममधनं बाहेर आला आणि समोरचं अपरिचित दृश्य बघतच राहिला. अहो, 2 टेबलं एकमेकांना जोडून इंजिनियर नरनं बर्थ तयार केला होता. त्यावर अंथरूण पसरून उशी ठेवून तो चढून बसला होता. पायातले बूट काढत होता. रघुला बघताच किंचित हसून तो म्हणाला, मोजे पायात घालून तू झोपलायस का कधी? मी झोपतो बघ मोजे न काढता. अरे थंडी एवढी असते ना की मोजे काढले तर झोपच नाही येणार. एवढं म्हणून नरे आडवा झाला. गळ्यापर्यंत पांघरून घेऊन आणि डोळे मिटून त्याने हात जोडले. पडल्या पडल्या तो देवाचं नाव घ्यायला लागला. इकडे दाराजवळच्या भल्या मोठ्या 6 फूट लांब आणि 3 फूट रुंदीच्या पायपुसण्यावर वर्तमानपत्र पसरून आणि टेलिफोन डिरेक्टरीचा उशीसारखा उपयोग करून शिपाई साळवी गळ्यापर्यंत पांघरून घेऊन आडवा झालेला होता. एवढ्यात नरेनं देवाच्या नामस्मरणाचा कार्यक्रम संपवला आणि रघुकडे बघत म्हणाला, बोलो बोलो भाई, तुम्हारा क्या प्रोग्राम? अरे त्या यादवाडकरचा प्रोग्राम चालू आहे ना कम्प्युटरवर, तो संपला की मग मी माझा लावीन. अरे कम्प्युटरच्या तुझ्या प्रोग्रॅमला गोळी मार रे बाबा. मी तुला तुझ्या झोपण्याच्या प्रोग्रॅमबद्दल विचारतोय. अरे पण तुझा तो पार्टनर कुठे आहे? दिघे का मारली त्यांनी आज दांडी? आणि नेमक्या त्या क्षणी पौराणिक सिनेमात देव किंवा राक्षस ढण्ण असा आवाज करत दत्त म्हणून उभे राहतात ना, तसा दरवाजा उघडून दिघे आत आला. फक्त ढण्ण असा आवाज काही आला नाही. आल्या आल्या रघुशी हस्तांदोलन करत दिघे म्हणाला, वा 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 वा, तू आलायस ना, वा. मला वाटलं आज पहिल्याच रात्रपाळीला दांडी मारतोस का काय? कुणाकुणाला दांडी मारायची बाबा, आधीच सांगून ठेवा बरं का. नर पडल्या पडल्या विचारायला लागला. अरे तुला इथला फिजिकली अलोन हा कायदा माहिती आहे का? माहिती आहे का नाही माहिती? दिघेने रघुला विचारलं. फिजिकली अलोन म्हणजे काय बुवा? फिजिकली अलोन म्हणजे या जागेत तू एकटाच असतोस अशी परिस्थिती. तू एकटाच असतोस त्यावेळी तू काम करायचं नसतं. समजा काही कारणामुळे आम्ही तिघं रात्रपाळीला येऊ शकलो नाही. म्हणजे मी आजारी पडलो, किंवा याची बायको म्हणाली आज रात्रपाळीला जाऊ नका म्हणून, किंवा आपला हा साळवी पिऊन टाईट होऊन पडला कुठेतरी, तर आम्ही ऑफिसला येऊ शकत नाही. तू प्रामाणिकपणे ऑफिसला येतोस. त्या रात्रपाळीला तू एकटाच आहेस. त्यामुळे तू फिजिकली अलोन होतोस आणि तुला चान्स मिळू शकतो. चान्स? कसला चान्स बुवा? अरे घरी जायचा चान्स. तू ऑफिस बंद करायचं आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला कळवून टाकायचं की तू फिजिकली अलोन होतास म्हणून. थोडक्यात काम न करता तुझ्या पगाराचा मीटर चालू. पण असा कायदा केलाय ऑफिसने. अरे समजा रात्री एकच माणूस आलाय, तो काम करतोय, त्याला झाला अपघात किंवा तो पडला बेशुद्ध, कुणाला पत्ता लागणार आहे का? त्यामुळं ऑफिसनं जो कोणी फिजिकली अलोन ठरतो त्याला घरी जायची परवानगी दिलेली आहे. समजलं? हो, पण आपण फिजिकली अलोन कसं काय व्हायचं नाही का? अरे आळीपाळीनं दांड्या मारायच्या आपण. हा साळवी उद्यापासून ऑफिसलाच येणार नाही आहे. राहिलो आपण तिघे. आलटून पालटून दोघांनी दांड्या मारायच्या आणि तिसऱ्याला फिजिकली अलोन करून टाकायचं. एक दिवशी हा नर फिजिकली अलोन होईल, एक दिवशी तू आणि एक दिवशी मी. आठवड्याचे 3 दिवस गेले की असेच. राहिलेले 2 दिवस रात्रपाळीत काम करायचं. हा, कशी काय वाटली तुला आयडिया? रात्रपाळीचा आठवडा संपला, नवीन पाळी सुरू होणार लगेच. ठीक आहे, पण ऑफिसची एवढी महत्त्वाची कामं असतात ना, त्याचं काय? अरे बाबा, तू नवीन आहेस म्हणून काळजी करतोयस ऑफिसची. एक लक्षात ठेव, आज या कार्यक्रमाबद्दल कोणाला काही सांगायचं नाही. ऑफिसला वाटलं पाहिजे की हे सगळं ॲक्सिडेंटली घडतंय. असो, आजचं काय, तू कुठलं सेशन घेतोयस? कुठलं सेशन? ही काय भानगड आहे बाबा? अरे इथे बऱ्याच भानगडे दिसत आहेत. फिजिकली अलोन काय, सेशन काय, मला काही कळतच नाही आहे. समजेल समजेल, तुलाही समजेल. आता मला सांग, कम्प्युटरची भाषा 4 साध्यासुध्या माणसांना कळते का? सगळे शब्द नवीन असतात, जुन्या शब्दांना नवीन अर्थ असतात. तसंच या कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या आमच्या शब्दांचं आहे. सेशन म्हणजे इथे काम करणारे 2 ऑपरेटर्स 2 सेशन्समध्ये काम करतात. रात्री 11 ते सकाळी 7 असं आपलं काम आहे. बरोबर आहे? पटतंय तुला? तर हे जे 8 तास आहेत, आलं का लक्षात? हे जे 8 तास आहेत हे तुझ्यात माझ्यात विभागून टाकायचे. 11 ते 3 एकानं काम करायचं आणि दुसऱ्यानी त्यावेळी मस्त झोप काढायची. आणि 3 वाजता पहिल्यानी दुसऱ्याला उठवायचं,
दुसऱ्यानं उठून 3 ते 7 पर्यंत काम करायचं आणि पहिल्यानी त्याच्या बिछाण्यात झोपून टाकायचं. अच्छा असे होय. म्हणजे रात्रीचं निदान 4 तास तरी झोप मिळणार की. वा 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 वा. रघु आनंदला. नाही म्हटलं तरी त्याला आत्ता झोप आलेलीच होती. बोल बोल बोल, तू कुठलं सेशन करतोयस? नाही, त्यापेक्षा आपण असं करू. हां, आपण असं करू, मी आत्ता 11 ते 3 पर्यंत झोपतो. काय आहे, आज घरची कामं पुष्कळ झाली रे, त्यामुळे जरा दमल्यासारखं झालंय मला. 3 वाजता तू उठव मला, मग मी ताजातवाना होतो. पुढचं सगळं मी सांभाळतो, डोंट वरी. हां. आणि मग रघुच्या होकार नकाराची वाट न बघता दिघेनं ताबडतोब खुर्च्या एकत्र जोडल्या, त्यावर उशी आणि चादर टाकून दुसरी चादर अंगावर घेऊन तो पडदिशी झोपी गेला. तिघेही सहकारी झोपी गेल्यावर आता आपण मध्यरात्रीच्या वेळी भूतासारखं वावरून करायचं काय, हा प्रश्न रघुला पडला. तेवढ्या दिघेचा आवाज त्याच्या कानावर पडला. अरे, आज जाऊन कॉम्प्युटरचं काम कसं चालतं बघ ना, पाहिजे तर जाताना इथले दिवे मात्र घालवून जा बाबा. रघुनी मग मालवून टाक दीप गाणं गुणगुणत दिवे मालवले. दरवाजा ढकलून तो कॉम्प्युटर रूममध्ये जाणार एवढ्यात इंजिनियर नर म्हणाला, हो हळदीपूर, जरा इकडे हो. रघु त्याच्याजवळ गेल्यावर नर म्हणाला, समज हां, कम्प्युटरमध्येच बंद पडला तर ताबडतोब मला उठवायची गरज नाही बरं का. हां, आधी त्या साल्या साळवीला उठव. तो अनुभवानं अर्धाधिक इंजिनियरच आहे इथला. त्याला नाही जमलं ना तर मला उठवायचं, कळलं का? आणि मग पटकन डोळे मिटून नरनं घोरायला सुरुवात केली. रघु तिथून निघतो ना निघतो तोच रस्त्यावरच्या जादूगाराच्या मुलाप्रमाणे पांघरून डोक्यावर घेतलेल्या अवस्थेत पिऊन साळवी उठून बसला. हलक्या आवाजात रघुला म्हणाला, काय झाले, आज झोपडपट्टीत होती लागण्याची पार्टी. मी जरा घेऊनच आलोय. काय गडबड झाली ना, तुम्ही आधी डोकं चालवा, नाही सुटला प्रश्न तर मग मला उठवा, कळलं का? आणि तो तिथल्या तिथे आडवा झाला. रात्रीचे 12:15 वाजले होते. काचेच्या खिडकीतनं रघुनं बाहेर बघितलं. सभोवती काळा कुट्टा अंधार पसरलेला होता. दूर रस्त्यावरचे दिवे मिणमिणत होते. सबंध ऑफिसमध्ये आता ते दोघं जागे होते फक्त. एक स्वतः रघु आणि दुसरा कॉम्प्युटर. रघु आत गेला, कम्प्युटरचं थोबाड बघत बसला. थोड्याच वेळात त्याच्या पापण्या मिटायला लागल्या. 5-1 मिनिटांचा अवधी गेला असेल नसेल, रघुने डोळे उघडले आणि समोर बघितलं तो दचकला. तो कॉम्प्युटर बंद पडला होता. इंजिनियर नरला उठवायला हवं होतं. त्या दिशेनं रघु पाऊल टाकणार एवढ्यात नरची सूचना त्याला आठवली. आधी पिऊन साळवीला उठवायचं होतं. रघु साळवीच्या दिशेनं निघणार तेवढ्यात त्याला साळवीची सूचना आठवली. थोडं डोकं तुम्ही चालवून बघा. रघुनी पुढे टाकलेलं पाऊल मागे घेतलं. घुमजाव करत तो बंद पडलेल्या कॉम्प्युटरजवळ गेला. नाकासमोर सूत धरण्याच्या पलीकडे तर कॉम्प्युटर गेला नाही ना. रघुनी सभोवताली बघितलं, त्याला काही कळेना. उगाच वेळ वाया जायला नको म्हणून रघु दार उघडून बाहेर आला. साळवीच्या शेजारी उभा राहून हलक्या आवाजात हाका मारायला लागला, साळवी, ओ साळवी, साळवी, ओ साळवी. साळवीच्या घोरण्याच्या तडाखेबंद आवाजात रघुला स्वतःचा आवाज ऐकू येत नव्हता. रघु खाली बसला. साळवीच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाला, साळवी उठा आता. कोणे 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 काय झालं, कोणे? साळवी एकदम उठून बसला आणि त्या गडबडीत साळवीचं भोपळ्याच्या आकाराचं आणि नारळासारखं टणक डोकं रघुच्या नाकावरच आदळलं. रघु ओरडायला लागला, पण त्याच्या ओरडण्यानं कुणीही जागं झालं नाही. खुद्द साळवीसुद्धा पुन्हा आडवा झाला. रघु संतापला. साळवीच्या अंगावरचं पांघरून खसदिशी ओढून काढत रघु म्हणाला, साळवी उठा, कॉम्प्युटर बंद पडलाय. साळवी उठून बसला, पण त्याने डोळे उघडले नव्हते. रघुनं त्याचा खांदा धरला, त्याला गदागदा हलवलं आणि खोचक सुरात म्हणाला, साळवी साहेब उठा, तो कॉम्प्युटर तुमची वाट बघतोय साहेब. मग साळवीचे डोळे फुलांच्या पाकळ्या उमलाव्या तसे हळूहळू उघडले. रघुकडे बघत तो म्हणाला, काय त्याच्या आईला बंद पाडला वाटतं, उगा आलो राव ड्युटीव. बायको म्हणत होती आज रात्रपाळीला जाऊ नका जाऊ नका, नाही ऐकलं. आता होणार का नाही सगळी झोप हराम. ज्युलियस सीझरच्या शालीप्रमाणे साळवीनं चादर अंगाभोवती घेतली. रघुला म्हणाला, चला बघू काय झाले. आतल्या प्रकाशानं साळवीचे डोळे दिपले तेव्हा डोळ्यावर हात ठेवत तो कॉम्प्युटर निहाळायला लागला. त्यानंतर त्यांनी कॉम्प्युटरला प्रदक्षिणा घातली. खांदे उडवून ओठ मुडपत म्हणला, काय समजणार राव का बंद पाडलाय, तुम्ही नर साहेबाला वटवा. आणि तो घाईघाईनं बाहेर जाऊन पुन्हा पाय पुसण्याच्या शय्येवर आडवा झाला. रघु दातोट खात बाहेर आला. सुरक्षित अंतर ठेवून त्यांनी हाक मारली, नर उठा, कॉम्प्युटर बंद पडलाय. होईल त्या कॉम्प्युटरच्या, उगा आलो रात्रपाळीला,
मिसेस म्हणत होती बरं का, रजा टाका रजा टाका, नाही ऐकलं. भोगा आता कर्माची फळं. साळवीला उठवला का? नरनी पडल्या पडल्या विचारलं. अहो मगाशीच उठवलं, त्याला जमत नाहीये म्हणून तुम्हाला उठवतोय. तो झोपला का? हो, तुम्हाला उठवा असं म्हणाला आणि स्वतः जाऊन झोपला. उठवा उठवा, त्या हरामखोराला उठवा. तो काय झोपायला आलाय का इथे? कशाला राहते वांगाळ शिवी द्यात आहे राव. या बघा मी उठलोय. साळवी साळसूदपणे उठत म्हणाला. मग रघु, नर, साळवी कॉम्प्युटरजवळ गेले. नर कॉम्प्युटरजवळ उभा राहून हात जोडत म्हणाला, का रे बाबा, का रे बाबा छळतोय ससा? आणि त्याने टेस्टिंग सुरू केलं. मध्येच रघुकडे बघत म्हणाला, काय हो, आपण सगळे जागे आणि तुमचा पार्टनर दिघे मात्र डाराडूर झोपलाय. उठवा उठवा, त्याला उठवा. या मध्यरात्रीच्या थंडीत आपण सगळ्यांनी उभं राहून काम करायचं आणि इतरांनी झोपा काढायच्या, या गोष्टीची मला प्रचंड चीड आहे. तुम्हाला सांगतो, मला नाही सहन होत ते. त्याला उठवल्याशिवाय मला इथे नेमकं काय करायचं ते सुचणार नाही. तुम्ही त्याला उठवा. नाही नाही, पण त्याला 3 वाजता उठवायचं असं ठरलंय ना. हे बघा, कॉम्प्युटर चालू असतानाची गोष्ट वेगळी आहे. त्यावेळी आपण सगळे झोपू शकतो, पण आता कॉम्प्युटर बंद पडलाय. अशा संकटाच्या वेळी झोपून कसं चालेल? उठवा उठवा, त्याला उठवा. रघु मग दिघेला उठवायला गेला. जवळ उभा राहून हाका मारून सुद्धा दिघेची झोप काही चळत नव्हती. मग मात्र रघु बेंबीच्या देठापासून मोठ्यांदा ओरडला, दिघे दिघे उठा दिघे. त्याबरोबर दिघेचे फक्त हात पांघरुणाबाहेर आले, रघुच्या गळ्याभोवती पडले. पाठोपाठ शब्द आले, डार्लिंग किती त्रास देतेस मला. रघुने आपली सुटका करून घेतली आणि मग दिघेला तो हलवायला लागला. तेवढ्यात पांघरुणातनं आवाज आला, अरे किती हलवशील मला? काय झालंय? कम्प्युटर बंद पडला का? हो रे, कितीतरी वेळ झाला बंद पडून. मग मला का उठवतोय? मी काय रडणार आहे का त्याच्यासमोर बसून? ते काम इंजिनियरचं आहे. तू नरला उठव, साळवीला उठव, जगातला कोणालाही उठव तू. दिघे पांघरुणातनं डोकं बाहेर काढायला काही तयार नव्हता. ते बघ, ते दोघं उठलेत. काहीतरी प्रॉब्लेम आलाय, तो सोडवतायत. तू सुद्धा उठ. अरे मरू दे रे तो प्रॉब्लेम, मरू दे तो कॉम्प्युटर. तो सुरू झाला नाही ना तर तू सुद्धा झोपून टाक. त्यावर रघु काही म्हणणार एवढ्यात नर आणि साळवी बाहेर आले. रघुला म्हणाले, राहू द्या, झाला सुरू कॉम्प्युटर. सुरू झाला? लक्षात ठेवा, कॉम्प्युटर बंद पडला ना की आधी तापमान बघायचं. काय होतं, जसजशी रात्र वाढत जाते तसतसं बाहेरचं तापमान कमी होतं. बाहेरचं तापमान कमी झालं की आतल्या रूममधलं आणखीन कमी होतं. हे तापमान अगदी खाली गेलं की कॉम्प्युटरची वाचाच बसते. लावा लावा, तुम्ही तुमचा प्रोग्राम लावा. आणि ते दोघं काही क्षणात झोपी गेले. रघु आत गेला. साऱ्यांच्या झोपेचं खोबरं करणाऱ्या कॉम्प्युटरकडे डोळे वाटारून बघायला लागला. कॉम्प्युटर रूममधली थंडी वाढली होती. रघुचं सर्वांग थडथडत होतं. दात वाजायला लागले होते. रात्र वाढत चालली त्याप्रमाणे रघुचे डोळे धीम्या गतीनं पण निश्चितपणे जड होत चाललेले होते. एवढ्यात रघुचं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेलं. 3ला अवघ्या 5 मिनिटाचा अवधी बाकी होता. रघुला त्या गोष्टीचा इतका आनंद झाला की ती बातमी देणाऱ्या घड्याळाचं चुंबन घ्यायला निघाला तो. भिंतीवरचं घड्याळ बरंच उंचावर लावलं होतं म्हणून हां, त्याने आपला हात ओठाकडे नेला आणि घड्याळाच्या दिशेनं उडतं चुंबन फेकलं. उड्या मारत रघु बाहेर आला. दिघेच्या अंगावरचं पांघरून ओढला. म्हणला, दिघे उठ, 3 वाजले, 3, उठ उठ उठ. दिघे उठला. रघुकडे बघत म्हणाला, वाजलंय का 3? अवघं 1 मिनिट बाकी आहे. मग 1 मिनिट झोपतो की जरा. दिघे पुन्हा आडवा झाला. शेवटचे 60 सेकंद संपले. 3 वाजून गेले. रघु दिघेला हाक मारणार तेवढ्यात दिघे उठून बसला. म्हणला, प्रोग्राम कुठला चालू आहे? माझे 2-3 झालेत, नुकताच मी 1 लावलाय. ठीक आहे, तू झोप, मी बघतो. दिघे उठला. पांघरून अंगाभोवती गुंडाळून खुर्चीत बसला. डोळे वटारून आतल्या कम्प्युटरकडे बघायला लागला. रघु त्याच्या जागेवर आडवा झाला. संपूर्ण आडवा व्हायच्या आधी त्याला झोपेनं घेरलं. परिणामी त्याचं डोकं ठोक्कन खुर्चीच्या हातावर आदळलं. पण झोपेत रघुला त्या गोष्टीचा पत्ता नाही लागला. रघु रघु रघु, उठाव महाराज, रघु महाराज उठा. दिघेच्या हाकेनं रघु जागा झाला. इतक्या लवकर वाजले 7? अरे उठ उठ प्लीज, जरा उठ ना यार. हे बघ, 7 नाही वाजले अजून, 4:30 वाजून गेलेत. आणि गंमत अशी आहे की मला घरी जायचं आहे रे. आत्ता तू घरी जाणार का? हे आमच्या चाळीत पहाटे 5 वाजता पाणी येतं, 1 तासात जातं. पाणी मला भरायला लागतं रे. बायको आजारी आहे ना माझी, म्हणून. मग मी जाऊ का? तू बघशील का पुढं? तू जातोस? तू परवानगी दिली तर जातो. जाऊ का मी? नाही, जातोच मी. जातो जातो, झालं जातो. दाराच्या दिशेने बघत दिघे निघाला सुद्धा. रघु उठून बसला. त्याचे डोळे चुरचुरत होते. डोक्यावर कोणीतरी घण मारल्यासारख्या वेदना होत होत्या.
रघु उठला, कम्प्युटर रूममध्ये दाखल झाला, पुढचे प्रोग्राम लावायला लागला. दरम्यान 6:45 वाजले. रघुच्या आयुष्यातली पहिली रात्रपाळी संपायला आता फक्त 15 मिनिटं बाकी होती. बाहेर नर साळवी तोंड धुवून कपडे ठाकठीक करून घरी जायच्या तयारीत. एवढ्यात नरनं विचारलं, अरे हा दिघे कुठे गेला रे? तो घरी गेला. त्याच्या चाळीत म्हणे पहाटे 5 वाजता पाणी येतं आणि ते अर्धा पाऊण तास टिकतं. आणि तेवढ्या वेळात तो पाणी भरतो कारण त्याची बायको आजारी आहे. साळवीनं वाक्य पूर्ण केलं. हे तो सांगताना तू जागा होतास का काय? ना मी जागा नव्हतो. पण कसे या दिघेची आहे ना, ही कायमची ट्रिक आहे. नावा जोडीदार आला का त्याला बनवतो तो. 11 ते 3 आपण झोप काढायची, जोडीदाराला 4:30 वाजता उठवायचं आणि आपण जायचं निघून. बकरा बनवला त्यांनी तुझा. जर म्हणला जाऊ दे रे, आता रात्रपाळी म्हणजे हे सगळे अनुभव येणारच ना. तरी कालची पहिलीच रात्र होती, अजून कित्येक रात्री बाकी आहे. दरम्यान सकाळच्या पाळीचे सहकारी आल्यावर कॉम्प्युटर त्यांच्यावर सोपवून नर, साळवी आणि रघु निघाले. सबंध रात्र जागरण झाल्यामुळे रघुचे डोळे काही उघडत नव्हते. पावलं वेडीवाकडी पडत होती. विलक्षण थकवा आला होता त्याला. कसा बसा तो घरी पोचला. प्रयत्नांची शर्थ करून त्यांनी दारावरच्या घंटीवर बोट ठेवलं. ज्योतीनं दार उघडलं तर दारात कोणीच नव्हतं. तेवढ्यात तिचं लक्ष खाली गेलं तर अंगाची मुटकुळी करून जमिनीवर गाढ झोपी गेलेला रघु तिला दिसला. त्याला गदागदा हलवत ती म्हणाली, आहो दिवसाची कामं रात्री आणि रात्रीची कामं दिवसा करणार होतात ना. चला उठा, घरात तरी या आधी. ज्योती त्याला उठवायचा प्रयत्न करत होती. रघु गाढ झोपेत स्वप्न बघत होता. त्याच्या स्वप्नात चक्क कॉम्प्युटर आला होता आणि रघुला थोपटत आपले दिव्यांचे डोळे मिचकावत तो गाणं म्हणत होता, आली खिदळत पहिली रात्र, आली खिदळत पहिली रात्र. श्रोते हो, विजय कापडी सरांची कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज तुम्ही आणि तुमच्या मित्रपरिवाराला दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची आणि चॅनलमधल्या कथा व्हिडिओ शेअर करायची जरूर विनंती करा. भेटूयात. नमस्कार.